नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र तर ठेवले नाही ना, तर आधी कोणाची पूजा करायची, मांडणी कशी असावी आणि धार्मिक मान्यताशास्त्र काय सांगते तर ते आपण पाहून घेऊयात. तर अनेकदा देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवण्याची पद्धत आढळते. दोन्ही देव एकत्र ठेवल्याने काही दोष होतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आपल्या घरातील अत्यंत पवित्र ठिकाण ते म्हणजे देवघर. हिंदू संस्कृतीत देवघराला घरातील पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्थान मानले जाते. देवघर म्हणजे केवळ देवाच्या मूर्ती ठेवण्याची जागा नसून कुटुंबाच्या श्रद्धा, संस्कार आणि आध्यात्मिक परंपरेचे केंद्र मानले जाते. अनेकदा आपल्या देवघरात विविध प्रकारचे देवी देवतांच्या मूर्ती, टाक किंवा फोटो असतात. घरातील देवघरात कुलदेवता किंवा कुलदैवताला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र बऱ्याचदा आपण पाहतो, घरातील देवघरात कुलदेवता आणि भगवान शंकराची पिंड म्हणजेच शिवलिंग एकत्र ठेवण्याची पद्धत अनेक कुटुंबात आढळते. त्यामुळे दोन्ही देव एकत्र ठेवल्याने काही दोष होतो का, तर असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तर याबाबत धार्मिक मान्यता काय सांगते, लोकपरंपरा काय आहे आणि शास्त्रात काय म्हटले, तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे त्यातील माहिती तुम्हाला कळेल. तर देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवले तर धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर कुलदेवता आणि शिवलिंग एकाच देवघरात ठेवणे चुकीचे मानले जात नाही. मात्र देवघरातील मांडणी करताना घरची परंपरा, कुलाचार आणि पूजेची पद्धत लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कुलदेवता ही आपल्या कुटुंबाच्या श्रद्धेतील प्रमुख देवता असल्यामुळे देवघरात त्यांना मानाचे आणि स्वच्छ स्थान देण्याची प्रथा आहे. शिवलिंगासाठीही स्वतंत्र आणि स्वच्छ जागा ठेवता येते. दोन्ही एकाच देवघरात असतील तर त्यांच्यामध्ये अनावश्यक वस्तू, सजावटीचे सामान किंवा इतर साहित्य ठेवणे टाळावे. तर शिवलिंगासमोर नंदी असेल तर काय, तर धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगासमोर नंदी ठेवण्याची परंपरा असेल तर नंदीची मांडणीही व्यवस्थित करावी. शिवलिंगावर अभिषेक करताना पाणी, बेलपत्र आणि फुले श्रद्धेनुसार अर्पण करता येतात. कुलदेवतेची पूजा मात्र आपल्या घराण्यात चालत आलेल्या पद्धतीनुसारच, म्हणजे रूढी परंपरा जी असेल तीच करणे योग्य ठरते. तर देवघरात कुलदेवता आणि शंकराची पिंड एकत्र ठेवली असेल तर काय करावे, तर ते आपण जाणून घेऊयात पुढे. तर कुलदेवतेला देवघरात मानाचे आणि स्वच्छ स्थान द्यावे, कारण ती कुटुंबाची प्रमुख श्रद्धा असते. देवघरात कोणता देव मोठा किंवा लहान असा भेद न करता सर्व देवतांना श्रद्धेने स्थान द्यावे. देवघरातील शिवलिंगावर अभिषेक, बेलपत्र, फुले आणि पाणी श्रद्धेनुसार अर्पण करता येते. कुलदेवतेची पूजा घराण्यात चालत आलेल्या परंपरेनुसारच करावी. तर पुढे पाहूयात आपण. कुलदेवतेचे मूळ टाक गावच्या देवळात असल्यास घरी प्रतिमा किंवा प्रतीक ठेवण्याची परंपरा असू शकते. अशा वेळी घरच्या परंपरेनुसार कुलदेवतेचे स्थान निश्चित करून शिवलिंगासोबतच ठेवता येते. सर्व देवतांना श्रद्धेने स्थान द्यावे. कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र असल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही. देवघर स्वच्छ ठेवणे, नियमित पूजा करणे आणि श्रद्धा जपणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणतीही शंका असल्यास घरातील ज्येष्ठ किंवा जाणकार पुरोहितांचा सल्ला घ्यावा. तर आपला आजचा असा व्हिडिओ होता. तर शिवलिंग आणि आपली कुलदेवता एकत्रच असेल तर काय करावे, तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती भेटेल. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे नक्की मला कॉमेंट करून सांगा, जेणेकरून मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.